स्वागत आहे आपले आमच्या YouTube चॅनल गीताच ज्ञान मध्ये। म्हाडा पुणे मंडळाची 4186 घरांची लॉटरी सुरू आहे। आज आपण संकेत क्रमांक 903A आणि 903B मिलेनियम फाल्कन ताथवडे या प्रोजेक्ट विषयी माहिती देणार आहोत। संकेत क्रमांक 903A हा LIG उत्पन्न गटात येतो। यामध्ये 1 BHK चे 4 फ्लॅट म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत। त्याचा कार्पेट एरिया 38.61 स्क्वेअर मीटर म्हणजेच 415 स्क्वेअर फीट आहे। त्याची किंमत 24,19,900 रुपीज आहे। अनामत रक्कम 20,000 रुपीज आहे। फॉर्मचे 708 रुपीज भरावे लागतील। संकेत क्रमांक 903B हा LIG उत्पन्न गटात येतो। यामध्ये 2 BHK चे 17 फ्लॅट म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत। त्याचा कार्पेट एरिया 57.82 स्क्वेअर मीटर म्हणजेच 622 स्क्वेअर फीट आहे आणि 62.44 स्क्वेअर मीटर म्हणजेच 672 स्क्वेअर फीट आहे। त्याची किंमत 31,51,300 रुपीज आणि 35,16,700 रुपीज आहे। अनामत रक्कम 20,000 रुपीज आहे। फॉर्मचे 708 रुपीज भरावे लागतील। हा प्रोजेक्ट रामनगर ताथवडे येथे आहे। गुगल मॅपद्वारे आम्ही आपल्याला या प्रोजेक्टला कसे जायचे ते दाखवत आहोत। हा पुणे मुंबई हायवे आहे। यावरून आपल्याला भूमकर चौक रोडने पुढे जायचे आहे आणि ते आम्ही आपल्याला ग्रीन मार्करने दाखवत आहोत। अजून थोडे पुढे गेल्यावर आपल्याला राईटला जाऊन थोडं पुढे गेल्यावर लेफ्ट घ्यायचा आहे। तिथेच थोडे पुढे हा दिसत असलेला अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मिलेनियम फाल्कनचा आहे। या प्रोजेक्टला आपण BRTS रोडने सुद्धा येऊ शकतो, परंतु एरिया थोडा कंजेस्टेड आहे। या प्रोजेक्टची प्रपोज कंप्लीशन डेट डिसेंबर 2028 आहे। या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही। दिलेल्या रेरा नंबर अंतर्गत A विंग ही सेलेबल बिल्डिंग असून 14 फ्लोअरची आहे आणि याच सेलेबल बिल्डिंग मध्ये म्हाडाचे फ्लॅट देण्यात आले आहेत। म्हाडाचे फ्लॅट 1st to 4th फ्लोअर पर्यंत दिले आहेत। बिल्डरने म्हाडासाठी एकूण 28 फ्लॅट दिले आहेत, परंतु त्यापैकी फक्त 21 फ्लॅट या लॉटरीसाठी उपलब्ध असून उर्वरित फ्लॅट कदाचित पुढच्या लॉटरी करता असतील। हा या प्रोजेक्टचा मास्टर लेआउट आहे। यामध्ये एंट्रीलाच A बिल्डिंग असून त्याच्या पुढे अम्युनिटीज दिलेल्या आहेत आणि अम्युनिटीजच्या पुढे आडव्या लाईन मध्ये बिल्डरचे B, C, D, E, F, G, H हे टॉवर आहेत। हे पार्किंग स्टेटमेंट आहे। यामध्ये म्हाडासाठी असे वेगळे मेन्शन केलेले नाही, पण म्हाडासाठी काही प्रमाणात पार्किंगची व्यवस्था असते, परंतु त्याचे चार्जेस किती असतील हे त्या बिल्डरवर अवलंबून असेल। हा A बिल्डिंगचा 1st, 2nd, 3rd फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे। हे तीनही फ्लोअर म्हाडासाठी आहेत। एका फ्लोअरवर 8 फ्लॅट असून 6 2 BHK आणि 2 1 BHK देण्यात आले आहेत। 2 स्टेअरकेस आणि 2 लिफ्ट दिलेल्या आहेत। म्हाडाच्या सर्व फ्लॅटना बाल्कनी दिलेली आहे। हा A बिल्डिंगचा 4th फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे। यामध्ये 8 फ्लॅट पैकी म्हाडासाठी 2 1 BHK आणि 2 2 BHK देण्यात आले आहेत। हा 2 BHK चा युनिट प्लॅन आहे। एंट्री केल्यावर छोटी लॉबी असून राईट साईडला लिव्हिंग विथ बाल्कनी आहे। लिव्हिंगच्या समोर मोठा पॅसेज असून त्याच्या राईट साईडला किचन विथ एन्क्लोज बाल्कनी आहे। लेफ्ट साईडला डायनिंग असून पॅसेज मधून पुढे राईट साईडला बेडरूम विथ एन्क्लोज बाल्कनी आहे। लेफ्ट साईडला कॉमन वॉशरूम आहे। पॅसेजच्या समोर मास्टर बेड विथ बाल्कनी आणि वॉर्डरोब स्पेस दिला आहे। हा 1 BHK चा युनिट प्लॅन आहे। एंट्री केल्यावर समोर लिव्हिंग डायनिंग विथ बाल्कनी आहे। लिव्हिंगच्या लेफ्ट साईडला किचन विथ एन्क्लोज बाल्कनी, लिव्हिंगच्या राईट साईडला पॅसेज असून लेफ्ट साईडला स्टडी रूम विथ एन्क्लोज बाल्कनी आहे।
पॅसेजच्या समोर कॉमन वॉशरूम दिला आहे. या प्रोजेक्टमध्ये क्लब हाऊस, किड्स प्ले एरिया, स्विमिंग पूल, मल्टीपर्पज हॉल यासारख्या अम्युनिटीज दिल्या आहेत. या अम्युनिटीज म्हाडा विजेत्यांना मिळू शकतात कारण म्हाडाचे फ्लॅट सेलेबल बिल्डिंगमध्येच आहेत, परंतु त्याचे चार्जेस किती असतील हे त्या बिल्डरवर अवलंबून असेल. या प्रोजेक्टचे लोकेशन मेन रोड पासून थोडे आतमध्ये आहे, त्यामुळे कनेक्टिव्हिटीचा अभाव सध्या तरी दिसत आहे. BRTS रोडने येताना इथे प्रॉपर रस्ता नाही आणि एरिया खूपच कंजस्टेड आहे. या प्रोजेक्ट पासून विजन 1 मॉल 3 मिनिटे, ब्लॉसम पब्लिक स्कूल 5 मिनिटे, लाईफ पॉइंट हॉस्पिटल 7 मिनिटे, इऑन IT पार्क 8 मिनिटे, वर्ल्ड ट्रेड सेंटर 8 मिनिटे, फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियम 10 किलोमीटर, आदित्य बिर्ला हॉस्पिटल 12 मिनिटे, अक्षरा इंटरनॅशनल स्कूल 15 मिनिटे अंतरावर आहेत. लोकांनी सोशल मीडियावर या एरियाविषयी काही स्टार रेटिंग दिले आहेत. कनेक्टिव्हिटी 4.2 आउट ऑफ 5, लाईफस्टाईल 4.1 आउट ऑफ 5, सेफ्टी 4 आउट ऑफ 5, ग्रीन एरिया 4.1 आउट ऑफ 5, एव्हरेज रेटिंग 4.1 आउट ऑफ 5. इथे 416 स्क्वेअर फीट 1 BHK ची प्राइस 49 लाख ऑल इन्क्लुझिव्ह आहे आणि 585 स्क्वेअर फीट 2 BHK ची प्राइस 71 लाख ऑल इन्क्लुझिव्ह आहे. म्हाडाचे फ्लॅट 415, 622 आणि 672 स्क्वेअर फीटचे आहेत. बिल्डरची प्राइस आणि म्हाडाची किंमत पाहता इतर चार्जेस पकडूनही आपल्याला स्पेशली 2 BHK चे फ्लॅट 50% किमतीमध्ये मिळत आहेत. या एरियामध्ये 1 BHK चा रेंट अंदाजे 13,500 ते 20,000 रुपये आणि 2 BHK चा रेंट अंदाजे 18,000 रुपये ते 35,000 रुपये आहे. पजेशन डेट डिसेंबर 2028 म्हणजेच 3 वर्षांनी असल्यामुळे त्यावेळेचा रेंट कदाचित वेगळा असू शकतो. मायनस पॉइंटमध्ये या प्रोजेक्टचे लोकेशन मेन रोड पासून आतमध्ये आहे. या प्रोजेक्टची प्रपोज कम्प्लिशन डेट डिसेंबर 2028 आहे. BRTS रोडने येताना इथे प्रॉपर रस्ता नाही आणि एरिया खूपच कंजस्टेड आहे. प्लस पॉइंटमध्ये या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही. म्हाडाच्या सर्व फ्लॅटना बाल्कनी देण्यात आल्या आहेत. म्हाडाचे फ्लॅट सेलेबल बिल्डिंगमध्येच असल्यामुळे अम्युनिटीज मिळू शकतात. या प्रोजेक्टमधील 2 BHK चे फ्लॅट सर्वात मोठ्या कार्पेट साईजचे असून त्यांना 2 बाल्कनी दिल्या आहेत. काही 2 BHK ना 1 बाल्कनी आणि 1 BHK ना 1 बाल्कनी देण्यात आली आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता आपण जर 3 वर्ष थांबू शकत असाल आणि सर्वात मोठा कार्पेट एरिया असलेला 2 BHK हवा असेल तर आपण या प्रोजेक्टचा विचार करायला काहीही हरकत नाही. आपल्याला आम्ही दिलेली माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि आता आपण आमच्या चॅनलला जॉईनही करू शकता. धन्यवाद.